बघा, दोन संख्यांची बेरीज 84 व वजाबाकी 12 आहे, तर त्या दोन संख्यांचे गुणोत्तर किती असा प्रश्न विचारला. गुणोत्तर प्रमाण या घटकाशी संबंधित प्रश्न सोडवायचा कसा. त्या दोन संख्यांचे गुणोत्तर असं गणित म्हणते. म्हणजे त्या दोन संख्या, लेकरांनो लक्ष द्या, त्या दोन संख्या उदाहरणार्थ आम्ही x आणि y अशा आहेत बाबा असं गृहीत धरायचं. आता त्या दोन संख्यांची बेरीज, लक्ष द्या, त्या दोन संख्यांची बेरीज किती आहे हो. गणित म्हणते त्या दोन संख्यांची बेरीज 84 म्हणजे x अधिक y बराबर 84 अशा पद्धतीची मांडणी, याला समीकरण आम्ही 1 म्हणायचं. त्या दोन संख्यांची बेरीज 84 आणि वजाबाकी 12. मग आता वजाबाकी म्हणजे त्या दोन संख्या वजा स्वरूपात, ही वजाबाकी 12, याला समीकरण 2 समजायचं. करायचं काय सर, तर लेकरांनो साधी आणि सोपी गोष्ट, समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची फक्त बेरीज करायची, यांची बेरीज करायची. लक्ष द्या, म्हणजे समीकरण 1 इथं मांडा, x अधिक y बराबर 84 मांडलं सर. x वजा y बराबर 12 हे समीकरण 2. यांची बेरीज करायची म्हणजे इथं अधिक चिन्ह. तुम्हा आम्हा सगळ्यांना माहित आहे की एक संख्या किंवा एक पद वजा असेल, एक पद अधिक असेल, एक संख्या वजा असेल, एक संख्या अधिक असेल. जर त्या संख्या किंवा ती पद सारखी असतात, अशा वेळी त्या दोन्ही पदांचा, संख्यांचा लोप होतो. म्हणजे ही काटाकाटी इथं काय उरणार नाही. x आणि x यांची बेरीज 2x सर. इकडं 84 12 यांची बेरीज किती सर, तर 96. लेकरांनो x ला जेव्हा एकटं कराल तेव्हा 96 कडे जाताना 2 भागीला स्वरूपात x बराबर काय, तर हा 48 न गेलेला भाग. एक संख्या प्राप्त झाली जी आम्ही x समजली, ती संख्या 48. आता दुसरी y समजलेली संख्या किती, समीकरण 1 मध्ये मिळाल्या x ची किंमत x ठेवा, म्हणजे x ची किंमत ठेवा. समीकरण 1 काय आहे, तर x अधिक y बराबर 84. x ची किंमत 48 मिळाली, अधिक y समोर 84. y ला जेव्हा एकटं कराल 84 कडे जाताना 48 वजा स्वरूपात का मांडायचे सर, संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल, वजा वजा असेल, अधिक गुणिला असेल, भागीला भागीला असेल, गुणिला अंशस्थानी असेल, छेदस्थानी छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडावी लागते. मग आता ही वजाबाकी किती, तर 2 50 आणि 34 आणि 2 36. बघा 36 ही वजाबाकी, म्हणजे दुसरी जी y समजलेली संख्या आहे लेकरांनो, ती आहे 36. ह्या त्या दोन संख्या, आम्हाला त्या दोन संख्यांचं गुणोत्तर विचारलं. याला जर तुम्ही असं x y गुणोत्तर स्वरूपात मांडणी, म्हणजेच अशी अपूर्णांक किंवा भागीला स्वरूपात मांडणी, असा त्याचा अर्थ होतो. आता x संख्या आहे 48 तर y आहे 36. याचं गुणोत्तर काय येणार, तर 12 3 36 12 चूक 48. त्या दोन संख्यांचं गुणोत्तर 4 3 येते असं एक्सप्लेन दिले असता ते विद्यार्थी म्हणते सर हे उत्तर नाही. मग याला आणखीन संक्षिप्त करता येते, जसं की लेकरांनो 3 1 3 आणि 3 गुणिला 1.33 म्हणजे जवळजवळ अप्रॉक्सिमेटली 4 होतात. लक्ष द्या, मग त्या संख्यांचं गुणोत्तर काय येणार, तर x आणि y, x च 1.33 आणि y च काय, तर 1. हे तुमच्या प्रश्नाचं ॲक्युरेट आन्सर असेल. ओके. गुणोत्तर प्रमाण, संख्या, शाब्दिक उदाहरणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता